कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उद्या महापौर आणि उपमहापौर यांच्या नियुक्तीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सध्या उभा आहे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात आणि आपण पाहू शकता या ठिकाणीच उद्या जे आहेत महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहे. यासाठी या सभागृहाची या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर महापौर असतील उपमहापौर असतील यांच्या बसण्याची आसन व्यवस्था असेल, त्याचबरोबर 122 नगरसेवक जे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आहेत त्यांना देखील बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी सोफा असेल किंवा इतर रंगरंगोट्या असतील, CCTV असेल, या सगळ्या गोष्टीची देखरेख या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून उद्या ज्या पद्धतीने महापौर आणि उपमहापौर नियुक्त झाल्यानंतर त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी आसन व्यवस्था असतील किंवा नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था व इतर सोयीसुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं एकंदरीत चित्र पाहिलं तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर आणि उपमहापौर बसणार आहेत. कारण शिवसेनेकडून महायुतीचे हर्षाली थविल आणि त्याचबरोबर भाजपकडून उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला होता. मात्र यांच्या विरोधात एकही नगरसेवक किंवा इतरांनी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने या ठिकाणी हे दोघेच महापौरमध्ये हर्षाली थविल आणि उपमहापौर म्हणून दामले यांची या ठिकाणी नियुक्ती होणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. मात्र गेले 10 वर्षापासून बंद असलेलं सभागृह उद्या पुन्हा एकदा नगरसेवक आल्याने गजबजलेलं दिसून येणार आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.